तर नमस्कार मित्रांनो, मी जस्ट माझा आवरून आत्ताच खाली किचनमध्ये आलेलो आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला तुमच्यावर एक खूप पॉवरफुल फुल्ली लोडेड प्रोटीनची जी रेसिपी आहे ती शेअर करायची आहे, जे की माझं इथं युजुअल डेली रुटीन आहे डाएटमध्ये. चला तर बघूयात की ती रेसिपी काय आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी एका ताटामध्ये घेतलेले आहे एक वाटीभर फुटाणे, 4-5 काजू, 4-5 बदाम, एक मुठभर किसमिस, एक गुळाचा खडा, एक केळ आहे, एक पूर्ण कापलेला ॲपल आणि त्याचबरोबर आहेत इथे 3-4 खजूर. मी त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आहे एक लपलेली ही विलायची, जी जस्ट फ्लेवरसाठी आहे. आणि आता हे सगळं मी 1 बाय 1 मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. आणि त्याचबरोबर ही आहे एक मधाची बाटली. सो मी ह्यातून टाकणार आहे 1 चम्मच ह्याच्यामध्ये मधसुद्धा, तुम्ही बघू शकता. आता हे सगळं मिक्सरमध्ये ॲट वन टाईम ग्राइंड होणार. ह्याच्यामध्ये मी दूध मिक्स करणार आहे ग्राइंडिंगसाठी. आणि त्याचबरोबर माझ्याकडे आहे तिथे 2 अंडे. हे आहे माझं दूध आणि हे जाणार आता ह्याच्यामध्ये. जस्ट एक कन्सिस्टन्सीसाठी आपण ह्याला ॲड करतो आहे इथे. आणि मी देणार ह्याला एक परत ग्राइंडिंग. तर मित्रांनो, जसं तुम्ही इथे बघू शकता आहे, माझं हे जे शेक आहे मिल्क शेक ते पूर्णपणे रेडी आहे. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच बाहेरचं ॲडिटिव्ह नाही आहे. हे कम्प्लिटली नॅचरल आणि कम्प्लिटली हेल्दी ब्रेकफास्ट मील म्हणा किंवा एक प्रोटीनचं शेक म्हणा, एक कम्प्लीट इंटिग्रल कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे जवळपास 2 ग्लास हे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने आपले ते 2 ग्लास मिल्कशेक कॉम्बिनेशनचे तयार झालेले आहेत. ते घेतले की तुम्हाला कुठल्याच प्रकारचं बाहेरचं जे कॉस्टली प्रोटीन पावडर्स आहेत म्हणा, वेट गेनसाठी म्हणा, काहीच घ्यायची गरज नाही आहे मित्रांनो. जे आपले फुटाणे आहेत ते पूर्वीच्या काळापासून खाल्ली जात आहेत आणि हे खूप म्हणजे खूप पौष्टिक आणि खूप म्हणजे खूप हेल्पफुल आहे वेट गेनसाठी, ज्याला कमजोरी आहे त्यासाठी. हे जे सगळं कॉम्बिनेशन आहे हे एकदा घेतलं की मला नाही वाटत तुम्हाला कुठल्याच ॲडिशनल सबस्टन्सेसची किंवा पावडर्सची किंवा बाहेरच्या प्रोडक्ट्सची गरज आहे. आणि हे तुम्ही घरचे घरी बनवू शकता डेली रुटीनमध्ये. तर मित्रांनो, आपण जस्ट आता बनवतोय कॅब्रॉड स्टाईलमध्ये विदिन 2 मिनिट्स 2 अंड्याचं एक ऑमलेट. मी दाखवतो तुम्हाला. खूप सिंपल आहे आणि खूप पौष्टिक आहे ते. आपला हा तवा गरम झाला आहे. मी जस्ट ह्याच्यावरती हे अंडं ब्रेक करतो आहे मित्रांनो. काहीच करायचं नाही आहे, फक्त अंडं असंचे असं टाकून द्यायचं आहे. हे दुसरं अंडं पण मी असंचे असं टाकतो आहे. काहीच करायचं नाही आहे मित्रांनो. आणि वरून फक्त मी ह्याच्यावरती नमक टाकणार आहे. मी ह्याला पिक्चर स्टाईल यामुळं म्हटलो कारण मूवीजमध्ये सेम टू सेम पद्धतीने फक्त अंडं फोडून वरतीवर टाकलं जातं. आपल्याकडे आपण मिक्स करतो त्यांना. आणि हे फक्त वरून जाणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर. ह्याच्यातच तुमचं आमलेट हे रेडी आहे. तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकताय माझं हे मिल्कशेक आणि त्याच साईडला एक हाफ बॉइल्ड आमलेट 1 साइडेड हे पूर्णपणे रेडी आहे. दॅट्स इट. मग मित्रांनो, हे जस्ट एक छोटंसं हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर केली होती मी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.